सर्वांना नमस्कार. मित्र, श्वासाला दुर्गंध येणे, घाण वास येणे श्वासाचा, तसंच तोंडाची चव जाऊन तोंड कोरडं पडणे, कडू पडणे, याला काय म्हणतो आपण, बॅड ब्रेथ आणि ड्राय माउथ. हे कॉमन आढळून येणारे तक्रारी आहेत, आढळून येणारे दोष आहेत. तर याची कारणं काय असतात, हे का होतं असं, आणि याच्यावर उपाय काय केला पाहिजे हे आज आपण पाहूया. त्यापूर्वी डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता श्वासाला दुर्गंध येणे याची जी कारणं असतात, ही कारणं तोंडामध्ये काही असतात. म्हणजे तोंडामध्ये स्वच्छता चांगली नसेल, प्रॉपर हायजीन नसेल, क्लिनिंग त्याचं रेग्युलर नसेल, नियमित ब्रश लावणं नसेल, किंवा अन्नाचे कणमध्ये साठवून इन्फेक्शन जंतू होत असतील मध्ये, आणि त्याचा जंतू संसर्ग होत असेल, तर त्याच्यापासून मध्ये सडलेले जे अन्नाचे कण असतात त्याच्यामुळं दुर्गंध येतो आणि तो श्वासाला दुर्गंधी देतो, म्हणजे घाण वास यायला सुरू होतो. तसंच हे झाले तोंडातली कारणं. आता काही वेळेला नाकामध्ये कारणं असतात, किंवा नाकाच्या बाजूला जे सायनसेस असतात, याच्यामध्ये जर इन्फेक्शन झालं तर ह्या इन्फेक्शनमुळं सुद्धा, कारण घसा, तोंड आणि नाक हे आतून एकमेकाशी कनेक्टेड आहे, याचे जंतू तिकडे जाऊ शकतात, त्याचे जंतू इकडे जाऊ शकतात, इकडचं इन्फेक्शन, इकडची घाण तिकडे जाऊ शकते, तिकडची घाण पण इकडे येऊ शकते. असं हे सगळं एकत्रित असल्यामुळं नाकाकडचं पण इन्फेक्शन किंवा सायनसिसचं इन्फेक्शन हे घशामध्ये जाऊ शकतं, पुन्हा तोंडात येऊ शकतं, आणि त्याच्यामुळं पण श्वासाला दुर्गंधी येते. तसंच घशाच्या खाली काय होतं, श्वासनलिका सुरू होते, आणि श्वासनलिकेमधून तर आपला श्वास पूर्ण आत बाहेर जात असतो. जर श्वासनलिका आणि त्याच्या खाली जे फुफ्फुस आहे, त्या फुफ्फुसामध्ये जर इन्फेक्शन गेलं, हे इन्फेक्शन खाली पण जाऊ शकतं, आणि हे इन्फेक्शन खाली गेल्यानंतर जर फुफ्फुसामधलं इन्फेक्शन त्याच्यामध्ये जास्त पसरलं तर त्याचाही घाणवास श्वासाला येतो आणि श्वासाला दुर्गंधी येते. तसंच जर अन्ननलिका जी असते घशातून आत गेलेली, त्या अन्ननलिकेच्या पुढं काय सुरू होतं, अन्नाची पिशवी सुरू होते. मग या अन्नाच्या पिशवीमध्ये अन्न हे रिकामी झाली पाहिजे पिशवी 2.5 ते 3 तासामध्ये. पण जर ही पिशवी लवकर रिकामी होत नसेल, त्या पिशवीच्या बाहेर आउटलेट जे असतं, म्हणजे अन्नाच्या पिशवीमधून लहान आतड्यामध्ये जे अन्न जायचं आहे, ते जर जागा लहान झालेली असेल किंवा तिथं काही दोष असतील आणि पिशवी लवकर रिकामी होत नसेल, तर अन्नमध्ये थोडंसं सडतं, कुजल्यासारखं होतं, आणि त्याच्यामुळं पण आंबट पाणी किंवा कडवट पाण्याच्या गुळण्या आल्यासारख्या येतात, किंवा तोंडामध्ये रिगरगिटेशन येतं वर, म्हणजे उसळी मारून ते घाण पाणी वर येतं, आणि त्याचा पण दुर्गंध किंवा वास श्वासाला यायला लागतो, तोंडाला पण तसे दुर्गंध यायला लागतो. तर ही कारणं असतात श्वासाला दुर्गंध येण्याची. आता याचे उपाय काय केला पाहिजे, याच्यामध्ये कारण शोधून नेहमीच आपलं हे आहे की जे कारण आहे त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे, आणि ते कारण नाहीसं केलं पाहिजे. इन्फेक्शन असेल ते तोंडातलं असेल तर ते कंट्रोल केलं पाहिजे. हायजीन, स्वच्छता चांगली पाळली पाहिजे. अँटीसेप्टिक किंवा जे माउथवॉश असतात त्याच्या गुळण्या केल्या पाहिजे, ते लावलं पाहिजे तोंडाला. तसंच हायड्रोजन परॉक्साईड पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्या गुळण्या केल्या पाहिजेत, किंवा पोव्हिडॉन आयोडीन याच्या गार्गल्स असतात गुळण्या करण्यासाठी औषध, तर इक्वल प्रमाणामध्ये ते आणि पाणी असं घेऊन ते पण त्याच्या गुळण्या केल्या चालतं. किंवा हे गार्गल्स करण्यापूर्वी अगोदर ब्रश लावला पाहिजे. हा ब्रश हा सॉफ्ट किंवा मीडियम ह्याचा पाहिजे, हा खूप हार्ड ब्रश नसू नये, तर तो वापरला पाहिजे. जेवण केल्यानंतर चूळ भरली पाहिजे, आणि आहारामध्ये जास्त फॅट, तेल किंवा चरबीयुक्त आहार आणि गोड आहार जास्त नसला पाहिजे. हे कमीत कमी आपल्या आहारामध्ये घेतलं पाहिजे. तसंच स्वच्छता तर पाळलीच पाहिजे, आणि दाताच्या डॉक्टरांना 6 महिन्याला कमीत कमी एकदा दाखवून दाताचं क्लिनिंग करून घेतलं पाहिजे. म्हणजे दाताच्या फटीमध्ये जे काही क्रस्ट जमा होतं, जे काही घाण साठलेली असते, ते त्यांच्याकडून ते साफ करून घेतली पाहिजे. ही स्वच्छता पाळली पाहिजे, तोंडाची स्वच्छता पाळली पाहिजे. तसंच कान नाक घशाच्या डॉक्टरला ही वर्षातून कमीत कमी एकदा तरी दाखवलं पाहिजे, आणि त्यांच्याकडून हे चेकअप करून घेऊन काही दोष असतील तर ते दोष केले पाहिजेत. आणि च्युइंगम जे असतात हे अधूनमधून काही जण वापरतात, वापरलं तर ते चांगलं आहे, त्याचा काही दोष नाही, परंतु तेही वापरल्यानंतर थोडासा फायदा होतो आणि श्वासाला येणारी दुर्गंधी कमी व्हायला मदत होते.
पण मूळ कारण आधी शोधलं पाहिजे आणि त्याच्यावर इलाज केला पाहिजे. हा त्याच्यावरचा रामबाण उपाय आहे. आणि स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. ती नाकाची स्वच्छता असेल, तोंडाची असेल, घशाची असेल, हे सगळी पाळली पाहिजे, म्हणजे श्वासाला दुर्गंधी येणार नाही. आता दुसरा जो कॉमन प्रॉब्लेम असतो की तोंडाला कोरड पडणे, म्हणजे तोंडाची चव जाणे, तोंड कडवट पडणे. तर हे जे असतं ड्रायनेस ऑफ माउथ ज्याला म्हणतो, हे बऱ्याच वेळेला काय असतं की कळत न कळत त्या व्यक्तीकडून तोंडाने श्वास घेण्याची प्रक्रिया होत असते. बऱ्याच लोकांचं तोंड बंद नसतं, थोडंसं अर्धवट उघडत असतं. झोपल्यानंतर घोरण्याची जी प्रक्रिया असते हे तर झोपेमध्ये झालं, त्याच्यामुळे तोंड कोरडं पडू शकतं. परंतु काही लोक तर दिवसा पण जागे असताना सुद्धा त्यांचं अर्धवट तोंड उघडं असतं आणि नाकाने जसा श्वास चालतो तसा त्यांचा तोंडानं पण श्वास चालू असतो. म्हणजे ते पूर्ण तोंड बंद करतच नाही. काही जणांचं बंद होऊही शकत नाही, असे काही दोष असतात. पण त्याच्यामुळं तोंड कोरडं पडण्याचं एक कारण बनतं. तसंच काही औषधी असतात. तुम्हाला जर काही औषधं चालू असतील, ते कुठल्या बिमारीचे असतील, तर डॉक्टरांना विचारलं पाहिजे की या औषधाचे साईड इफेक्ट्स होतात का, माझं तोंड खूप कोरडं पडतं आहे किंवा पडू लागला हे असं त्यांना विचारलं पाहिजे. कडवट पडते असं विचारलं पाहिजे किंवा त्याची चव चालली असं विचारलं पाहिजे. हे विचारून घेतलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेला पाणी कमी पिण्यात येणं हे तर कॉमन कारण आहे. पाणी कमी पिलं तरी आपोआपच मग तर तोंड कोरडं पडणार. किंवा डिहायड्रेशन झालं म्हणतो आपण. तुम्हाला संडास झाल्या, उलट्या झाल्या, पाणी भरपूर पिलं पाहिजे किंवा मीठ साखर लिंबू पाणी जे म्हणतो ते घेतलं पाहिजे. तसंच व्हिटॅमिन्सची कमतरता, जीवनसत्वाची कमतरता होणार नाही याचीही काळजी केली पाहिजे. म्हणजे काय होईल की तोंड कोरडं पडणं किंवा तोंडाची चव जाणं किंवा कडू पडणं असा प्रकार होणार नाही. तसंच जे काही व्यक्ती इरिटंट्स वापरतात तोंडामध्ये, म्हणजे जसं तंबाखू आहे, गुटखा आहे, सुपारी आहे किंवा सिगारेट आहे, स्मोकिंग आहे, अतिशय दारू पिणं आहे, सतत दारू पिणं आहे, हे असे जे प्रकार असतात याचा पण परिणाम तोंडातल्या आतल्या पेशींवर होतो आणि त्यामुळं पण तोंडातली लाळ जे स्त्रावत असते त्याचं प्रमाण कमी होतं आणि तोंड कोरडं पडायला किंवा कडवट पडायला किंवा चव जायला ते पण कारण बनू शकतं. तसंच पानामध्ये चुना जास्त लावून खाणं किंवा पान सतत खात राहणं हे पण तोंडाचं कोरडे पडण्याचं एक कारण बनू शकतं. तर हे सगळं कंट्रोल केलं पाहिजे. स्वच्छताही कंट्रोल केली पाहिजे. तसं हायजीन चांगलं पाळलं पाहिजे. आणि आहारामध्ये आपण जे आता पाहिलं की गोड आणि फॅट चरबीयुक्त हे कमीत कमी प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे. जर तोंडामध्ये इन्फेक्शन असेल, यावेळेला बहुधा कॅन्डिडा नावाचं इन्फेक्शन हे जास्त असतं तोंडामध्ये, तर त्याचं म्हणजे कंट्रोल केलं पाहिजे. फंगिझोल ही जी गोळी असते, हे गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे 5 दिवस 7 दिवस किंवा त्यांनी किती दिवस सांगतील तेवढी घेतली पाहिजे. तसंच मेट्रोनिडाझोल हे जे असतं, कारण तोंडातलं इन्फेक्शन हे बऱ्याच वेळेला मिक्स इन्फेक्शन बनत असतं, म्हणून बाकीच्या अँटीबायोटिकसोबत जंतूला मारणाऱ्या औषधासोबत मेट्रोनिडाझोलसुद्धा एक 7 दिवसाचा किंवा 10 दिवसाचा कोर्स देतात. हा पण कोर्स केला पाहिजे. पोटामध्ये कृमी जंत काय असतील त्याचे पण औषधं घेतली पाहिजेत, कारण ते आपल्या पोटामध्ये राहून जर आपण घेतलेल्या आहारामध्ये जर सगळे जीवनसत्व व्हिटॅमिन्स ते खात असतील तर आपल्या शरीराला ते कमी पडतील. म्हणून त्यांचाही बिमोड केला पाहिजे, ते नाहीसे केले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छता पाळणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ती तोंडाची स्वच्छता आहे, जेवण्यापूर्वी आपल्या हाताची स्वच्छता आहे, स्वयंपाक आहे, भांडी आहेत, याची सगळ्याची स्वच्छता पाळणं, हायजीन प्रॉपर पाळणं आणि आपल्या ओरल कॅव्हिटी माउथची काळजी व्यवस्थित घेणं, घसा नाक याची सगळ्याची काळजी घेणं आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे नियम पाळणं, हे सगळं करूया. नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.